नमस्कार मित्रांनो, मी उदय लनोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी तुफानी तेजी। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी तुफानी तेजी। पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात दिसत आहे या ठिकाणी तुफानी तेजी। या जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम काय देशातील सोयाबीनच्या बाजार भावावरती होणार? जागतिक सोयाबीन बाजारातील तेजीमुळे काय देशातील सोयाबीनच्या बाजार भावात सुद्धा येणार तुफानी तेजी? जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे तुफानी तेजी। पण जागतिक सोयाबीन बाजारात तुफानी तेजी का आली? या तेजी मागचं कारण काय व या तेजीमुळे काय देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा येऊ शकते तुफानी तेजी? या सर्व प्रश्नांची आता घेऊया सविस्तर उत्तरे। बघा मित्रांनो, USDAचा जो नुकताच अहवाल प्रकाशित झाला, या अहवालामध्ये सांगण्यात आलं की जागतिक उत्पादन जे की डिसेंबरच्या अहवालात सांगितलं होतं 4271 लाख टनांच्या आसपास स्थिरावेल। हे जे उत्पादन आहे हे नवीन अहवालानुसार जो की जवळपास 10 जानेवारीला प्रकाशित झाला, त्यात सांगितलं की हे उत्पादन जे आहे ते आता 4242 लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आहे, म्हणजे जवळपास 29 लाख टनांची घट आहे। आणि याच्यामुळे एक अशी आशा निर्माण झाली की भविष्यात उत्पादनाची आकडेवारी आणखीन घटू शकते आणि याच्यामुळं खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळताना दिसतोय। हा जो आधार आहे तो सोयाबीनच्या भावाला 100% तेजी प्रदान करत आहे आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जो सोयाबीनचा भाव दिसतोय तो तुम्हाला वधारताना दिसतोय, सुधारताना दिसतोय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनची भाव पातळी एकाच दिवसात $9.80 प्रति बुशेल्सवरून डायरेक्ट $10.25 प्रति बुशेलपर्यंत सुधारली। आता तुमचं मत या ठिकाणी असेल की बुवा सर, मग ही आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आहे का, याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम होणार? होय, होणार आणि दिसत आहे परिणाम। कारण जे प्लॅन्टचे रेट आहे ते 100 रुपयानं वाढलेत, परंतु जे आपले बाजारभाव आहेत बाजार समित्यांमधले ते वाढायला आणखी 4-5 दिवस लागतील। आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी अशा पद्धतीने कायम राहिली तर ते 8 ते 15 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 200 रुपयाची कमीत कमी तेजी दाखवू शकतो। पण भविष्य खूप उज्ज्वल नाही, म्हणून मला काय म्हणायचं की 200ची तेजी आली की इथं सोयाबीन विक्री करून आपण मोकळे होऊ शकतात आणि सोयाबीन विकलं की तिथं काय करा, आपण ओरिजिनल पावती घ्या, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ होईल। तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की जागतिक सोयाबीन बाजारात आली प्रचंड तेजी, यामुळे देशातील सोयाबीनच्या भावात होणार सुधारणा। भविष्यात देशातील सोयाबीन भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।